लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला। नाशिकच्या जुना जकात नाका आडगावमध्ये हा रास्ता रोको करण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील सकल मराठा समाज एकटवला असून त्यांनी यावेळी रास्ता रोको केल्याने नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या। सगळे सोयरा कायदा लागू झाला पाहिजे। काल जे मनोज पाटील सांगितलं त्याप्रमाणे ज्यांना ओबीसी आयोगाचा अहवाल पण आलेला आहे त्यांना 16% वेगळं घ्यायचंय ते वेगळं, पण ज्यांना जे ओबीसीतून आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे। सगळ्या मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे। त्या गोष्टीसाठी आमचा आज हे आंदोलन करून आम्ही पाठिंबा दिलेला आहे। अजून जर राज्य शासन विचार करावा, जर राज्य शासन जर नमलं नाही, 20 जर कायदा पारित केला नाही तर भयान परिस्थिती सामोरं जावं लागेल याचा विचार करावा। मराठा शांत आहे तो शांत आहे, एकदा पेटल्यावर तो कोणाचाच नाही याचा राज्य शासनाने विचार करावा। ते खालावते त्याचा विचार करावा राज्य शासनाने, आजच्या आज विचार करावा। राज्य शासनाच्या वतीने एक जायला पाहिजे, त्यांच्याशी बोलायला पाहिजे। त्यांचं जर जीवाला काही बरं वाईट झालं तर हे आंदोलन सरकारला पेलवणार नाही। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।